औरंगाबादच्या दांडी बहादर शिक्षकांना चाप लावण्याकरता औरंगाबादच्या जिल्हा परिषद शिक्षण विभागाने एक अनोखी शक्कल लढवली आहे। त्याबाबत नेमकं काय केलं जिल्हा परिषदेने त्याकरता पहा आमचा हा स्पेशल रिपोर्ट। शिक्षक हजर राहत नाहीत, आज शाळा उघडलीच नाही, रजा न घेता शिक्षक गैरहजर राहतात, अशा अनेक प्रकारच्या तक्रारी ग्रामीण भागातल्या शाळांमध्ये असतात। त्यामुळे यावर तोडगा काढण्यासाठी औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने एक आयडियाची कल्पना काढली। अटेंडन्स नावाच्या सॉफ्टवेअरद्वारे आता शिक्षक शाळेतच आहेत ना याची तपासणी जिल्हा परिषद करणार आहे। नेमकं हे सॉफ्टवेअर कसं काम करणार आहे ते पाहूया। सकाळी शाळा सुरू झाल्यानंतर शाळेतील शिक्षकांची संख्या किती, उपस्थिती किती, रजेवर किती शिक्षक आहेत ही माहिती मुख्याध्यापकांना SMS द्वारे कळवावी लागणार आहे। शाळा भरल्यानंतर 1 तासामध्ये ही माहिती कळवणं मुख्याध्यापकांना बंधनकारक असेल। वेळेत SMS न आल्यास मुख्याध्यापकालाही तसा संदेश जाणार आहे। सर्व मुख्याध्यापकांना एक कॉमन मोबाईल नंबर दिला जाईल, त्यांना त्यावर शिक्षण विभागाला SMS करावा लागेल। हा SMS त्या सॉफ्टवेअरकडे जाईल आणि तिथून शिक्षकाचं नाव, केंद्र समोर येईल। तसंच GPS प्रणालीद्वारे शिक्षकांचं लोकेशनही तपासता येईल। आणि आपल्या शाळेमध्ये जेवढे शिक्षक आहेत त्यापैकी किती ॲब्सेंट आणि किती लीव्हवर आहेत एवढंच आम्हाला कळवायचं आहे। त्याच्यावरून आम्हाला जिल्हाभरात प्रत्येक शाळेमध्ये किती शिक्षक गैरहजर आहेत, किती शिक्षक लीव्हवर आहेत आणि किती शिक्षक प्रत्यक्ष उपस्थित राहून काम करत आहेत याची माहिती उपलब्ध होणार आहे। औरंगाबादमध्ये जिल्हा परिषदेच्या 2116 शाळा आहेत। या शाळांमध्ये 9327 शिक्षक कार्यरत आहेत। यापैकी किती शिक्षक प्रत्यक्षात शाळेत आहेत या संदर्भातली माहिती सॉफ्टवेअरच्या माध्यमातून शाळा सुरू झाल्यावर तासाभरात शिक्षणाधिकारी, सर्व 128 केंद्र प्रमुख, 30 विस्तार अधिकारी, गट शिक्षणाधिकारी यांना कळणार आहे। अध्यापनाच्या माध्यमातून शिक्षक जास्तीत जास्त लाभ देऊ शकतील, जास्त वेळ देऊ शकतील आणि या दृष्टीने आमच्या सोयीसाठी म्हणून जर माहिती जमा करायची ती कमी वेळेत आणि अधिक प्रभावीरित्या आम्हाला तयार करता येईल। आपण GPSचे कोऑर्डिनेट कॅप्चर करतोय, लाईक लॅटिट्यूड अँड लॉन्जिट्यूड। ऑटोमॅटिकली त्यांच्या मेसेजसोबत लॅटिट्यूड अँड लॉन्जिट्यूड येतील आणि ऑटोमॅटिकली कळेल आपल्याला की नेमका तो व्यक्ती कोणत्या लोकेशनवरून आपल्याला मेसेज करतोय। शिक्षकांच्या दांडीबाबत असंख्य तक्रारी शिक्षण विभागाकडे येतात। या सगळ्या तक्रारींवर हे सॉफ्टवेअर नक्कीच उतारा ठरू शकतं। सध्या काही ठिकाणी इंटरनेटच्या अडचणी आहेत, मात्र असं असलं तरी शिक्षकांच्या कामावर वचक ठेवण्यासाठी हा चांगला उपक्रम नक्कीच म्हणावा लागेल। विशाल कोरोळे, झी मीडिया, औरंगाबाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।